सामाजिक कर्तव्य भावनेने समाजातील मुलांना मोटिवेशन मिळायला पाहिजे, म्हणून दरवर्षी आपण अखिल भारतीय लेवा महासंघ, सरदार वल्लभभाई पटेल विकास संस्था आणि युवा विकास फाउंडेशन तर्फे 1500 यशस्वी मुलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करतो, असे माजी महापौर विष्णू बंगाळे यांनी ईबीएम न्यूजला सांगितले। मोटिवेशन मिळालं पाहिजे। आज आणि आम्ही ज्या ज्या वेळेस हे समारंभ घेतलेले आहेत त्यावेळेस IAS पास झालेले म्हणजे सुहास वारके साहेबांपासून असेल, जितेश चौधरी असतील, सचिन बडे असतील, पियुष बडे असतील, आधी सुद्धा आज स्वप्नील पाटील म्हणून जे भारतामध्ये 55व्या नंबरावरती IAS पास झालेले आहेत। अशा आणि एक दुसरे आमचे हे की IITचे नरेंद्र चौधरी की जे विद्यार्थ्यांना एक आयडॉल राहू शकतात असे व्यक्तिमत्व बोलून आणि राजकीय आमचे मार्गदर्शक यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि मुलांना मोटिवेशन मिळावं या दृष्टीने इथे जवळजवळ दरवर्षाप्रमाणे 1200-1400च्या पर्यंत मुलांचा सत्कार आम्ही ह्या इथे त्यांचा मोमेंटो एक सर्टिफिकेट आणि त्यांना बुके फूल देऊन करतो आणि त्यांचं मोटिवेशन वाढवण्याच्या दृष्टीने आणि त्यांना मार्गदर्शन म्हणून विविध लोकांना इथे बोलवतो। आज मी राजे निंबाळकर साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करेल की त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती देऊन मुलांना एक कलेक्टर महोदय काय असतात या माध्यमातून एक साधं व्यक्तिमत्व यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं। कारण की मी आधी साहेबांना सांगितलं होतं की आपण यावं कार्यक्रमाला, परंतु साहेब म्हणत मी काही बाहेर जाणार आहे, परंतु त्यांनी स्वतःहून हजर राहिलेत। हा एक मुलांनी द्विगुणित केलेला कार्यक्रम आहे आणि यापुढे आम्ही इथं अभ्यासिका एक MPSC UPSC मुलांसाठी मार्गदर्शनासाठी अभ्यासिकाही चालवतो। नक्कीच या माध्यमातून मुलं काही या देशाच्या सेवेसाठी तयार व्हावेत हा दृष्टिकोन एक सामाजिक, सांस्कृतिक आणि आरोग्याच्या माध्यमातून नवीन उपक्रम आम्ही इथे या संघटनेच्या माध्यमातून राबवतो।